नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष या सत्रात स्वागत करते. आजच्या सत्राची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. प्रगती ही एक नशा आहे, कितीही झाली तरी कमीच वाटते. जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष. 1895 रोजी ऑगस्टा व लुई या लुईमर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते 1 फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त 35 फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला 20 खेळ होऊन दिवसाला 2000 फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. 1885 रोजी मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 1846 रोजी आयोवा हे अमेरिकेचे अर्थात USAचे 29वे राज्य बनले. आजच्याच दिवशी 1836 साली स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. 1612 रोजी गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते. 1952 रोजी केंद्रीय मंत्री व वकील अरुण जेटली यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1985 साली नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 जून 2001 रोजी झाला होता. 1940 रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री A.K. अँटनी यांचा जन्म झाला. 1937 साली उद्योगपती रतन टाटा यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. 1932 रोजी उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 जुलै 2002 रोजी झाला. 1926 रोजी हुतात्मा शिरीष कुमार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 ऑगस्ट 1942 रोजी झाला होता. 1911 रोजी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म झाला. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या रामायण या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपट सृष्टीतील 6 दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिंदीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. त्यांचा मृत्यू 16 मे 1994 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1899 मध्ये कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक तथा माडखोलकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 नोव्हेंबर 1976 रोजी झाला होता. 1856 मध्ये अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वुड्रो विल्सन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 फेब्रुवारी 1924 रोजी झाला होता. 2006 रोजी संगीतकार व व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1933 रोजी झाला. 2000 रोजी तत्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा रेगे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी वेंगुर्ला येथे झाला होता. आजच्याच दिवशी 1981 मध्ये हिंदी चित्रपटात 4 दशके चित्रपट अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेव्हिड अब्राहम चेऊलकर तथा डेव्हिड यांचे कॅनडातील टोरंटो येथे निधन झाले. त्यांचा जन्म 1909 मध्ये झाला होता. 1977 साली रोजी छायावादी विचारधारेतील हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 20 मे 1900 रोजी झाला. 1931 रोजी चित्रकार आबालाल रहमान यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1860 सालचा आहे. 1663 मध्ये इटालियन गणिततज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ फ्रान्सिस्को मारिया ग्रिमाल्डी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1618 रोजी झाला होता. हे होते 28 नोव्हेंबरचे दिनविशेष. दिनविशेष हे सत्र कसे वाटले कळवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 869880. धन्यवाद.